म्हात्रे मॅन फ्रॉम कुडन चा हा खेळाडू आपण पाहतोय इथे सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. 6 षटक आहे. टायमिंग तुमचा आता मात्र स्टार्ट होतोय. यस पंच इशारा देतील तदनंतर आपला टायमिंग स्टार्ट केला जाईल. यस इशारा येतोय पंचांचा. 11:57. टायमर इथे सेट केला जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच पडतोय. पडल्यानंतर थोडस बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला परंतु वाईड लाईन जी आहे त्याच्या आतमध्ये राहतोय म्हणजे चेंडू फेअर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू या ठिकाणी. पहिला चेंडू आज या मैदानावर पाहिलं तर मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर डॉट चेंडू किरण जाधवने देखील लेग ब्रेकचा मारा केला आणि या लेग ब्रेकच्या माऱ्यावर देखील अनेक फलंदाजाला इथे बीट करण्याचं काम केलंय. आणखीन एक विचार केला तर चेतन म्हात्रे आपण पाहतोय लवकर आताचा गोलंदाज. ओहो हा देखील चेंडू पंचांकडे स्ट्रॉंग अपील करतायत परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि तेच पंचांनी ग्राह्य धरले आणि लेग बाईकच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाते. ते पाहतोय आपण सिंगल रन्स कंप्लीट होत आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 1 धावा म्हणजे शुभारंभ ज्याला म्हटलं जाते तो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुण्याचे एकदा खूप चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक मिडॉन शॉट मिडॉनच्या ठिकाणी आपण पाहतोय कॅप्टन कर्णधार तुषार गरज स्वतः त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. सिंगल रन्स मात्र घेतली जाते. या एकेरी धावाच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या आहेत. 2 फलंदाज विवेक आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर हरेश्वर हे सज्ज असताना पुढचा चेंडू असेल मिस्टर चेतन यांचा. लोअर फुलटो चेंडू आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळला. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. नो डाऊट काऊ कॉर्नर रिजनला येतोय. आणखीन एक दमदार चौकार 4. थँक्यू. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेचं बंधन असताना जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक हे नक्कीच आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर असताना त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा हे विवेकला नक्कीच जाणीव आहे आणि सुरेख फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं. गॅप शोधला आणि गॅप कुठला तर काऊ कॉर्नर रिजनचा चांगला फटका पाहायला मिळाला. इथून मात्र सुरुवात चांगली केली. धावसंख्या 4 ने इथे फ्लाय होते. आता मात्र पाहिलं तर 6 धावा स्कोरबोर्डवर जमल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. विनंती असेल दोन्ही संघाला जो टायमर आहे तो तुमचा ऑन आहे कारण की यानंतर आपण एक्सक्यूज करणार नाहीयेत. त्यामुळे नक्कीच एक षटक संपल्यानंतर तुमचा जो टायमिंग आहे तो तुम्हाला सांगण्यात देखील येईल. विचार केला तर हा पुढचा चेंडू असेल 5वा चेंडू या षटकातील. ओहो इथे मात्र बॅट फिरवली होती. आडवी बॅटचा उपयोग केला परंतु मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतोय ऑन साइड रिजन मधून. तिथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते. आता मात्र 7 धावा. 7 धावा झाल्या आहेत. सुरुवात चांगली केली. 1 चौकार नक्कीच आलाय. जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये 52 धावा झाल्या होत्या. एकतर्फी सामना थोडासा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे गोलंदाजीची कमाल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय या मैदानावर. पुण्याचे एकदा षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 धावा झाल्या आहेत. ओहो हा देखील फटका मारायचा होता. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. नक्कीच संघाची लॉस नाहीये. आतापर्यंत विकेट आलेला नाहीये परंतु धावसंख्या जर पाहिलं तर 1 चौकाराच्या मदतीने 7 धावा जमवल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतंय. या जाऊया उर्वी डीजे कडे आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. सपने में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिलती है. थँक्यू डीजे. थँक्यू.
येस मिस्टर अभिजित अभिजित मुकणे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. जर पाहिलं तर मॅन फ्रॉम जव्हार पाहायला मिळतील. ओहो आम ऍक्शन खूप चांगली आहे. इथे मात्र चेंडू खेळून काढतायत कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय. तिथे मात्र सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगल रन्स महत्वाची असते कारण की एक धाव आरोग्यासाठी, मात्र इथे जर पाहिलं तर एक धाव आपल्या संघासाठी देखील तितकीच महत्वाची आहे. 40 प्लेचं क्रिकेट म्हटलं तर जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे यांनी खूप प्रेम केलंय क्रिकेटवर आणि जपून देखील ठेवलेलं आहे असे खेळाडू. पुन्हा एकदा जर पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू होता आणि रिव्हर्स स्वीप बनवायची होती परंतु संपर्क झाला नाही चेंडू आणि फळीचा आणि चेंडू जातोय सरळ निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंतचे 2 चेंडू जर पाहिले तर सिंगल रन्स आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत आणि अभिजित आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फटका इथे फसलाय. चेंडू जर पाहिलं तर मिस टाइम होतोय. प्रॉपरली टायमिंग लागत नाहीये. फुटवर्कचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तेच इथे मात्र दिसलं नाही आणि तदनंतर पाहिलं खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिंगल रन्स तिथे मात्र नक्कीच घेतली जाईल. एक धावेने धावसंख्या 9. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. फुलटॉस चेंडू आहे पुन्हा एकदा परंतु रूम्स मिळत नाहीये. इथे जर पाहिलं तर फटका सजवायचा आहे परंतु ती ताकद वापरता येत नाहीये. इथे पळून 2 धावा काढतायत. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 11 धावांवर जाऊन पोहोचते. दुसरा सामना आपण पाहतोय सुरेख रंगला जातोय. विचार केला तर नवली संघ एका बाजूला आपल्या घरच्या मैदानावर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नवलीचं हे मैदान आहे आणि 6-7 वर्षापूर्वी जर या मैदानाचा विचार केला तर प्रॉपरली हा मैदान हवा तितका सुरेख नव्हता. इथे मात्र पहा मैदानाचा आढावा घेतला. चेंडू पाठवून दिला सरळ जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये इथे येतोय आणखीन एक धमाकेदार चौकार 4. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने खटाक केला रडा. थँक्यू. तर पुन्हा एकदा आक्रमण तर केलंय मात्र सुरुवात इथे मात्र मिस टाइम. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच मिस्टर विवेक बाद होतोय. आता देणार थँक्यू. 2 षटक कंप्लीट झालेत. आपण पाहतायत 15 धावसंख्या आणि एक शेवटच्या चेंडूवर जो विकेट मिळाला मिस्टर विवेक बारी याला मात्र मैदानाचा ताबा सोडावा लागला. मिस टाइम झालं होतं. चेंडू हवेत होता काही काळ आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. चांगला जेल टिपला गेला. पहिल्याची सफलता जर पाहिली तर गोलंदाज मिस्टर अभिजितला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आणखीन एक गोलंदाज पुन्हा एकदा नाही कंटिन्यू करतोय चेतन आपल्याला पाहायला मिळेल. कंटिन्यू मात्र केलं जाईल. तिसरे षटक वैयक्तिक असं दुसरं असेल आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर संदीप खरवत. मॅन फ्रॉम अर्नाळचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक एंडवर आहे परंतु बघूया स्ट्रायकिंग एंडवर हरेश्वर किनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओपनिंग फलंदाज आहेत. आता मात्र थोडस अडथळलेत गोलंदाजी करताना. यस 1.5 चेंडू घोषित करतायत पंच. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 15 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेतन ज्याने पहिले षटक हाताळलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न चेतनवर
इथे मात्र ओहो हेमकांत त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. चपाती या नावाने साजेसा नक्कीच नाव त्यांचं जर पाहिलं तर हेमकांत भोईर. परंतु हेमकांतचा जर विचार केला तर खूप चतुर आहेत ते. यांच्या विरोधात एक थोडासा हात टाकण्याचा प्रयत्न होता, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकीचा राहिला, प्रॉपरली जज केलं नाही आणि तदनंतर पाहिलं तर 2 धावा जमवल्या गेल्या. पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेने आपण पाहतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय, चेंडूला पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत सिंगलच रन्स मिळेल. तर आपण पाहतोय संदीप करवत अर्नाळ्याचा हा खेळाडू आहे. डावखुऱ्याचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. इथून हिटिंग करणं गरजेचं आहे कारण थोडं संघ अडचणीत आहे. 18 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूवर जर पाहिलं तर 3 धावा आतापर्यंत खर्च करतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. आतापर्यंत 10 मिनिटं वापरले गेले आहेत. तिसरं षटक या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ असताना टायमिंग या ठिकाणी टायमिंगवर लक्ष देखील देणं खूप गरजेचं आहे. ही टुर्नामेंट आपण पाहिली तर PDTPL सीझन 2 आपल्याला पाहायला मिळते आणि 2024चं वर्ष अतिशय जर पाहिलं तर क्रिकेटला खूप पसंती म्हणून आपण पाहतायत. अनेक खेळाडू आज जर पाहिलं तर हेमकांत भोईर थोडेसे गडबडले जात आहेत चेंडू पकडताना. ज्या पद्धतीने हेमकांतची फिटनेस आपण पाहतोय, एक सुरेख खेळाडू, सातपाडी गावचा जर पाहिला तर अप्रतिम ओपनिंग फलंदाज कोण असेल तर हेमकांत. अनेक मैदान त्याने देखील गाजवलं. आर्यनचं मैदान कोण विसरेल, खूप मोठमोठाले फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. इथे मात्र पाहतोय इनटू द गॅप मधून एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि तदनंतर पाहिलं तर 1 बाउन्स सीमारेषे पार जातोय चौकार 4. थँक्यू. 24 धावा झालेत या चौकाराच्या मदतीने. चांगली धावसंख्या उभारण्याचं काम आता मात्र करताना दिसत आहेत कारण की इथून जर पाहिलं तर मी तिसरं षटक मार्गस्थ असताना एकही चेंडू डॉट आलेला नाही आहे. चिराग तरे मला दर्शवतायत 2 चेंडूवर 2 धावा आल्या आहेत आणि एका चेंडूवर सिंगल तर एका चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने. लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक आला, तिथे मात्र सिंगल रन्स खर्च केली जाते. षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकातील अजूनही जर पाहिलं तर शेवटचं चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये एकंदरीत धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत 10. गोलंदाज मिस्टर चेतन चांगली गोलंदाजी हाताळले, मोठा फटका मारण्यापासून वंचित केलंय थोडंसं फलंदाजाला. परंतु विचार केला तर 3 षटकामध्ये हात खोलण्याची संधी देत नाहीये आणि तदनंतर पाहिला जसं चेंडूचा वरचे थरा कमी होतोय तसं मात्र फलंदाज देखील चान्स घेत असतो मोठे फटके मारण्यासाठी. या 3 ओव्हर नंतर जर पाहिलं तर हा चान्स इथे घेतला जाईल का विचार केला तर शेवटचा चेंडू आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, इथे जर पाहिलं तर फटका सुरेख. तुषार गरत त्या ठिकाणी स्वतः चेंडूला फील्ड करतोय. चांगल्या पद्धतीने लगेच फील्ड करून क्विकली फेकी करताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची होईल समाप्ती. इथे मात्र पाहिलं तर 3 षटक कंप्लीट झाले आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा. आतापर्यंत टायमाचं देखील बंधन आपण पाहतोय. आतापर्यंत 3 षटक जे आहेत ते 13.30च्या या टायमरने खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र टायमिंग सेट केला जातोय आणि तदनंतर पाहिलं तर त्या टायमाचं बंधन असताना देखील चांगली कामगिरी इथे गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षक करतायत कारण की तितकंच कमी वेळ आपल्याला करायचा आहे, खर्च करायचा आहे. अन्यथा येणारा पुढचा जो नियम आहे, जो आपल्याला पॅनल्टी आहे ती लागू नये हेच उद्दिष्ट नक्कीच आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे पाहिलं जाईल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर अभिजित. पहिली सफलता त्याला देखील मिळाली होती शेवटच्या चेंडूवर. 8 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. निलेश येत आहेत
निलेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. निलेश दवणे मॅन फ्रॉम जव्हारचा हा देखील एक खेळाडू आपण पाहतोय. आज जर पालघर म्हटलं तर चिंचणी, डहाणू, जव्हार, वसई या ठिकाणीहून जर पाहिलं तर आज खेळाडू उपस्थित झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर मात्र पसंती दिले 40+ आणि या 40+ माध्यमातून एक भव्य दिव्य टुर्नामेंट सीझन 2चं आपण अनुभवतोय. फटका तर चांगला आहे परंतु पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही. त्या ठिकाणी डीप मधून चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून जर पाहिलं तर हेमकांत वेगाने आलाय चेंडूवर. सिंगल रन्स मिळेल. इथे मात्र पाहिलं तर 1 धावाने धावसंख्या होते 27 धावा. चला थोडीशी घाई करा प्लीज. जरी तुमचं टायमाचं विचार केला तर आता मात्र 15 मिनिटं पूर्ण झाले आहेत. म्हणजे जर पाहिलं तर तुमच्याकडे 10 मिनिटं आणखीन असतील आणि या 10 मिनिटांमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला अजूनही 11 चेंडू फेकायचे आहेत. हे टायमाचं बंधन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आणखीन फेरबदल करतायत कारण की विचार केला तर उजव्या हाताचा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज जेव्हा मैदानावर येत असतो तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न करतायत. फटका तर चांगला आहे. पायामधून खोदून काढलाय. चेंडू निघून जाईल. इथे आउट ऑफ द पार्क. आणखीन येतोय एक जबरदस्त फटका. येतोय षटकार 6. नक्कीच मी म्हटलं होतं 3 षटकानंतर चौथ्या षटकावर हात खोलण्याची संधी संदीप खरवतने या ठिकाणी दाखवून दिले. पुन्हा एकदा फटका सूर्य काय क्लास इथे मात्र दर्शवला जातोय. चेंडू जाईल 1 बाउन्स सी मारेशे पार. येतोय एक आणखीन चौकार 4. थँक्यू निलेश. या गोलंदाजावर जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूवर 11 धावा जमवल्यात म्हणजे हल्लाबोल केलाय. संदीपचं खास करून कौतुक करीन. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी इथे धावा जमवताना 3 चेंडू तर मी नक्कीच महागडे टाकलेत परंतु त्यानंतर मला कमबॅक करायचं आहे. हेच मनामध्ये विचार. थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवतायत. समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला आणि सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्यापासून वंचित केलाय. चौथ्या चेंडूवर 5वा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळेल. हा देखील चेंडू मिस टाइम आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. 1 अटेम्प्ट 2 अटेम्प्ट मध्ये जर पाहिलं तर चेंडूला झेल घेतलाय आणि संदीप करवत याची मात्र खेळी या ठिकाणी संपुष्टात देताना बाद होतोय गडी. तो म्हणजे दुसरा. विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये संजय गावड मॅन फ्रॉम मायकोपचा हा खेळाडू आपण पाहतोय. आणि आज जर पाहिलं तर पालघर स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्वतः संघ मालक आहे. आपला संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय आणि जबाबदारीचं ओझं देखील स्वतः घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबाबदारी असणार आहे. हार्ड हिटिंग केली होती मिस्टर संदीप खरवतने. मोठा फटका देखील मारला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर त्याचं विकेट घेतलं गेलं. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 4. शेवटचा चेंडू आहे. खोलर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय चेंडूला. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना इथे मात्र काय घडलंय तर नक्कीच होतंय विकेटचं पतन. बॅक टू द डगआउटला येताना पाहायला मिळेल मिस्टर या ठिकाणी आपण पाहिलं तर संजय गाव.
38 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 3 षटक 3 गडी बाद झाले आहेत आणि 4थं षटक कंप्लीट केलंय. अजूनही जर पाहिलं तर तुमच्याकडे टायमिंगचं या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन 19 मिनिटं झालेली आहेत. विनंती असेल खरोखरच कौतुक करेन, खूप चांगल्या पद्धतीने जी 19 मिनिटं आहेत ती वापरले आहेत आणि जाणीव आहे की इथून टायमाची खर्चीकरण करणं म्हणजे आपल्या संघासाठी कुठेतरी एक वेगळं चित्र पाहण्यासारखं असणार आहे, कारण की पॅनल्टी असते. त्यामुळे नक्कीच हे षटक आतापर्यंत जर पाहिलं तर तुषार घरत अँड कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने दर्शवलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर आणखीन एकदा अभिजित मुकणे येईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सज्ज होत असताना. $38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे मात्र आपण पाहतोय गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 3 क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर मिड विकेट, काऊ कॉर्नर रिजन आणि लॉंग ऑन च्या क्षेत्रामध्ये इथे 3 क्षेत्ररक्षण तैनात केले, कारण हवेचा फ्लो जास्त आहे त्यामुळे चान्सेस आहेत त्या ठिकाणी मोठे फटके येण्याचे आणि ते थांबवण्याचं काम गोलंदाजच्या लक्षात आलं. तदनंतर पाहिलं तर कर्णधार तुषार घरतच्या लक्षात आलंय आणि त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं जात आहे. यस, वसई संघ आपण कुपन घेण्यासाठी एक आपला प्रतिनिधी यायचा आहे. जेवणाचे कुपन आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत, तर या आपला एक प्रतिनिधी या आणि इथून कुपन्स तुम्ही घेऊन जायचे आहेत. पुढचा चेंडू असेल अभिजित याचा. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू मी म्हणेन, खोलवर टप्प्याचा अँगल बनवला जातोय. थोडासा विचार केला तर गोलंदाजीतून खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा शरीरापासून दूर फेकला फलंदाजाच्या प्रॉपरली. त्यानंतर पाहिलं तर कनेक्ट करता आलं नाही फलंदाजाला. मिस्टर प्राण आपण पाहतोय पुण्याचे एकदा स्लोवर गतीने बीट करतोय. हे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. जर पाहिलं तर तुम्ही गोलंदाजी जेव्हा करतात तेव्हा व्हेरिएशन तुमच्याकडे असणं म्हणजे एक जर पाहिलं तर फलंदाजाला थांबवून ठेवण्याची शक्ती तुमच्याकडे असते. हीच शक्ती वापरली जाते. पुण्याचे एकदा अभिजित आपण पाहतोय. चौथा चेंडू असेल. हा देखील थोडासा व्हेरिएशनचा चेंडू होता, परंतु शॉर्ट ऑफ लेंथला थोडंसं हाताळलं गेलं. तिथे मात्र तुषार आपल्याला पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षण करताना चांगल्या चेंडूला अडवलं आणि त्यानंतर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्चीकरण केली. आतापर्यंत धावसंख्या होते ती म्हणजे 39 धावा, 40 धावा सॉरी. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. इथे मात्र डोकी दुखी ठरते थोडीशी स्लोवर चेंडू. हवेचा रोग जरी असला तरी स्लोवरवर मोठा फटका मारणं म्हणजे कुठेतरी त्या ठिकाणी थोडेसे चॅलेंज असते आणि हे चॅलेंज नक्कीच फलंदाज स्वीकारताना कुठेतरी कमी पडतायत. धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे या 5व्या षटकातील. ओहो, इथे मात्र पहा उपयोग केलाय. सुरेख फटका. थोडस जर पाहिलं तर उलट चेंडू पाहायला मिळाला होता. ब्लॉक मध्ये टाकायचा प्रयत्न, परंतु त्याचा प्रयत्न पूर्ण हिसकावून लावला आणि तदनंतर पाहिलं तर 6 धावांनी धावसंख्या इथे मात्र वाढली जाईल. 47 धावा 3 गडीच्या मोबदल्यात 5 षटक कंप्लीट झालाय. या ऐकूया आपण डीजेला आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 23 मिनिटांमध्येच 5 षटक यांनी कंप्लीट केलंय. खरोखरच कौतुक करेन मी तुषार घरत अँड तुमची पूर्ण टीम. खूप चांगल्या पद्धतीने. यस, नवीन चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. यस,
चेंडू द्यायचा आहे दीपेश पाटील. त्या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये दीपेश पाटील हे देखील जर पाहिलं तर उमरोळी सरपाडा म्हणून बिलॉंग करतायत. येस, नवीन चेंडू तुम्हाला देण्यात येईल. चेंडू कुठल्याही ओव्हरला जरी गेला, अगदी 6व्या षटकात जरी चेंडू तुमचा हरवला तर तुम्हाला नवीनच चेंडू इथे देण्यात येईल. आतापर्यंत जर पाहिलं तर 47 धावा, 3 गडी बाद झाल्यात आणि 5 षटक, म्हणजे येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महिशर आपल्याला पाहायला मिळेल. येस, मॅन फ्रॉम शिरगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. एक खूप चांगला गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय पालघरचा संघ जिथे जिथे जात असतो, केवलदादा आणि त्यांची टीम आपण पाहतोय पालघरचा संघ जेव्हा उभारणी करते तेव्हा म्हैसरचं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी आहे. बघूया शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवले जातील. एकीकडे पाहिला तर हरेश्वर आपण पाहतोय. चला, नवीनच चेंडू तुम्हाला वापरावा लागेल. हे या स्पर्धेचा नियम आहे. जोपर्यंत चेंडू येत नाहीये तोपर्यंत यस कुठलीही ओव्हर असू द्या, कमिटीच्या नियमानुसार इथे आपण पाहतोय नवीनच चेंडू तुम्हाला देणार. तुम्हालाच नाही, प्रत्येक संघाला नवीन या ठिकाणी चेंडू उपलब्ध करून देणार आहेत. चला, मॅच स्टार्ट करायची आहे. विनंती असेल पंच. नवीन चेंडू इथे द्यायचा आहे. विचार केला तर मिस्टर हरेश्वर यांचा आतापर्यंत ते 10 चेंडू खेळले आहेत. 10 चेंडूमध्ये 9 धावा त्यांनी आपल्या संघासाठी योगदान दिलाय. आणि मिस्टर प्राण आले ज्यांनी 4 चेंडूमध्ये 7 धावा, म्हणजे अटॅकिंग फलंदाजी प्राणने केले. धावसंख्या 47 आहेत. मागच्या सामन्याची धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा ही जमवली होती. आता बघूया 52 धावा पुढे जातायत का हा संघ. फटका चांगला आहे. लोअर फुलटच चेंडू. परेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आर्किटेक्ट आहेत इथे. मात्र आपण पाहतोय संघाचे ओनर्स म्हणून आणि आमचे खास मित्र परेश या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. या आपलं वेलकम आहे या मंचावर. केवलदादा आणि त्यांची टीम वेलकम करत असताना आपण पाहतोय. तर आपण पाहतोय शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा आल्या आहेत. 49 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. फटका तर पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये सजवला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण पाहतोय चेंडूला ट्रॅव्हल्स होत असताना इथे मात्र आणखीन 2 धावा मिळतील. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 50 प्लस होत आहेत. 51 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत संघाची. चांगली धावसंख्या उभारले. इथून 4 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. 4 चेंडूमध्ये जितक्या जास्त धावा येतील त्या मात्र आपल्या संघासाठी. चेंडूवर अटॅक केलाय समोरच्या दिशेने, परंतु मिस टाइम होता. चेंडूवर झेल मात्र टिपला गेला. तुषार गरजच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक जर पाहिला तर इथे मात्र 4था गडी बाद होईल 51 या धावसंख्येवर. येस, थँक्यू डीजे. निलेश पायडर संघ आपला एक प्रतिनिधी यायचा आहे. इकडे जेवणाचे जे कुपन्स आहेत ते तुम्ही घेऊन जायचे प्लीज. एक प्रतिनिधी या आपण. राजकिरण वर्मा रावळेचा हा देखील एक खेळाडू. पप्पू या नावाने जास्तीत जास्त त्यांची ओळख आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 51 धावा, म्हणजे या 3 चेंडूवर एक मोठा फटका आला तर एक चांगली टफ फाईट धावसंख्या उभारण्यात पालघर स्पोर्ट्स संघाला इथे मात्र नक्कीच सफलता मिळेल. परंतु बघूया, चांगली गोलंदाजी मैसरने देखील वापरले. आतापर्यंत विचार केला गोलंदाजीचा तर 3 चेंडूमध्ये त्याने फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या आहेत. एक गडी देखील बाद केलाय. 2 चेंडूवर 2 दुहेरी धाव आल्यानंतर विकेट्स मिळवलाय. त्यामुळे चांगली गोलंदाजी आहे.
हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू आहे, याला भिडकावून दिला, चेंडू निघून जाईल. नो डाऊट आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. थँक्यू. सुरेख नजारा आपल्याला पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मधून. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी पाटील नेटवर्क च्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी आपल्यापर्यंत घरपोच पोहोचवली जाते. पुन्हा एकदा हात खोलले जात आहे. तुषार गरजच्या डोक्यावरून मात्र वन बाउन्स सीमारेषा गाठेल. 2 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आता मात्र 61 रन्स. ओके 61 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. थँक्यू. पहा थोडीशी खर्चिक गोलंदाजी झाले मैसूरची. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. एक गडी जरी बाद केला तरी अजूनही शेवटचा चेंडू. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे स्लो. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू इंटू द गॅप मधून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. चौकार. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 65 धावा स्कोरबोर्डवरती होत आहेत आणि 66 धावांचा एक मोठं लक्ष नक्कीच या ठिकाणी ठेवलं जाईल. नक्कीच हे 65 धावा कशा जमवले जातील 66 धावा ते ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर युसुफ सय्यद सरांना इथे आमंत्रित करतोय. धन्यवाद संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. आपण पाहतोय पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 40+ एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप सीझन 2 आजचा दुसरा दिवस, दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पालघर स्पोर्ट्स विरुद्ध पवनसुत नवली या दोन्ही संघामध्ये सामना असेल. पवनसुत नवली संघाच्या संघनायक तुषार घरत यांनी टॉस विकेटच्या बाजूला प्रॅक्टिस करा. प्रांदा विनंती असेल विकेटच्या बाजूला प्रॅक्टिस करायची. कोणी विकेटवर सराव करू नका. पालघर स्पोर्ट्स खेळपट्टीच्या बाजूला तुम्ही सराव करा, ही दक्षता घ्या प्लीज. तुम्हाला खेळपट्टीच्या बाजूला सुद्धा एक सिमेंट विकेट आहे, त्याच्यावर तुम्ही सराव करू शकता. तर 6 षटकांमध्ये 65 धावा जमा केल्या. 66 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी गाठवावी लागेल. आपण पाहतोय परतजी आरेकर, आपण पाहतोय खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन त्याचा बेस्ट ऑफ लक सांगतायत. एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि चांगला सपोर्ट पालघरकरांसाठी त्यांचा प्रत्येक वेळी पाहू शकता आपण. एक अप्रतिम आर्किटेक्ट आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेला आणि प्रत्येक खेळाडूंना चांगला सपोर्ट असतोय. परतजी आरेकर यांचा सुद्धा मी मनापासून धन्यवाद करूया आणि या स्पर्धेसाठी त्याचं स्वागत असेल. आपला बहुमूल्य वेळ काढून ते पोहोचलात. आणि मग पाहिलं तर पालघर भागाचे म्हणजे पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग किंवा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 40+ असं ते आपला उपस्थित प्रत्येक वेळी ते नोंदवतात, त्याचा नक्कीच मनापासून धन्यवाद असेल. चला बॅटर पाठवायचे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. पण जात असताना एका बाजूला पाहू शकतात पंच आहेत सुदीप अंबावणे सर, तर एका बाजूला अभय पाठवायचं. जेपी पॅनलचे पंच सज्ज झालेत. या स्पर्धा आपण पाहू शकता पहा YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाटील नेटवर्क स्ट्रीमिंग चॅनलवर लाईव्ह स्पर्धा पाहू शकता. 2 कॅमेराने स्पर्धा कव्हरअप केली जाते. कॅमेरामॅन बंटी कुंभार आणि अनुराग चव्हाण आमचे जोडले गेले. तसंच ऑनलाईन ऑपरेटर मिस्टर जतीन खिनी आणि मिस्टर मेहुल पाटील मॅन फ्रॉम बहाडोली. तर एका बाजूला
मॅन स्कोरर गुणलेखक मिस्टर चिराग तरे 66 धावांचा गरज आहे. 65 धावांचं लक्ष जमा केलं गेलं आणि 66 धावा बनवायची विजयासाठी. तर बघा आपण दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना एका बाजूला हेमकांत भोईर तर एका बाजूला फलंदाज पाहू शकता आपण दीपेश पाटील मॅन फ्रॉम सरपाडा. असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाटील मॅन फ्रॉम सरपाडा एका बाजूला हेमकांत भोईर म्हणजेच सातपाटला बिलॉंग करणारे खेळाडू. जुना चेंडू पुरवायचा आहे. येस सर, थँक्यू. प्रणयदा तो बॉल घ्यायचा. प्रणयदा बॉल. ओके, थँक्यू दादा. चला विनोदेश्वर वसई 11 संघाने आपले टोकन घ्यायचे. तसंच निलेश पाटील चिंचणी आपले टोकन सुद्धा घ्यायचे. जेवणाचे टोकन आहेत ते घ्यायचे. तर वळू आपण मैदानाच्या आतमध्ये PDTPL 40+ सीझन 2 आपण पाहतोय. एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप या स्पर्धेच्या माध्यमातून तर बघा आपण पहिला षटक घेऊन येईन गोलंदाज मिस्टर संजय गावट मॅन फ्रॉम मायकोप चा खेळाडू आहेत. संघ मालक सुद्धा आहेत या संघाचे. पाहिले तर हरीश्वर केणी कर्णधार आहेत. प्राण भोईर असा आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम रावळे. आणि आम्ही खूप वेळा सांगतो प्राण भोईर आणि हरीश्वर केणी असे दोन मित्र एका संघामध्ये प्रत्येक वेळी खेळताना पाहू शकता आपण. प्रत्येक संघामध्ये जेव्हा 40 प्लेचे सामने झाले दोन मित्र एकाच संघामध्ये असतात. द बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. 66 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकता फलंदाज मिस्टर दीपेश पाटील. नॉन स्ट्राईकवर हेमकांत भोईर. पहिल्या षटक संजय गावट. क्षेत्राचे पाहू शकता आपण डीप मध्ये दोन खेळाडू सज्ज केले गेले. डीप कॉर्नरला खेळाडू सज्ज केले गेले आणि डीप मिड ऑफला खेळाडू सज्ज केले गेले. शॉर्ट लॉंग ऑन, शॉर्ट लॉंग ऑफ, शॉर्ट बॅकवर्ड लेग, फाईन लेग, थर्ड मॅन, गली, पॉईंट अशा प्रकारे क्षेत्र सजवले गेले. पहिला षटक, पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता. कार्पेटला रोकत खेळला गेला. डीप कॉर्नर मिडॉनला खेळाडू चांगला क्षेत्ररक्षण केले गेले आणि एकेरी धावाने श्री गणेश केले गेले. दीपकच्या बॅटमधून एकेरी धावाने आपली खाता उघडतोय. संघाचं वैयक्तिक खातं उघडलं गेलं. सुरेख सुरुवात मंदी जाईल. पहिल्या चेंडूवर केली जाते. सत्यजित पाटील पाहू शकता आपण आजच्या दिवसामध्ये आमचे जोडले गेले. ती अप्रतिम आवाज काल मनीष भोईर, दीपकजी संखे यांचा आवाज ऐकला. फुलटॉस बॉल आणि यावेळेस केली गेली चुकी. फलंदाज हेमकांत भोईर याला दिलं गेलं जीवनदान. खेळाडू पाहू शकता आपण छेडतो छोटा प्राण भोईर याने चुकी केली आहे. कुठे ना कुठे थोडासा निराश असेल प्राण भोईर आणि जीवनदान प्राण दिलाय फलंदाजाला मिस्टर प्राण यांनी. 2 चेंडू 1 धाव फलकावर. मागील सामना पाहिला आपण 53 धावा डिफेंड केल्या होत्या. निलेश पाटील चिंचणी संघाने क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न ऑफ्टरला खूपच बाहेर सफल झाले होते. फलंदाज डॉट बॉल आलाय. संजय गावड पण पाहू शकता मायकोपला बिलॉंग करणाऱ्या खेळाडू अप्रतिम गोलंदाज जयनमन मायकोप संघासोबत प्रतियोगिता खेळत असताना हे खेळाडू पाहू शकता आपण यावेळेस 40+ खेळण्यासाठी सज्ज झालेत. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस ऑफ साईडला कार्पेटला रोकत खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकता चेंडूला फील्ड करता. चेंडूला फील्ड केलं गेलंय. एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. एकेरी धावाने धावफलक पुढे सहसावे. धावसंख्या धावपचल 2. 4 चेंडू 2 धावा धावफलक अजूनही बनवायचे 64. येणारे चेंडू असतील 32 चेंडू 64 धावा बनवायचे विजयासाठी. गोलंदाज पाहू शकता आपण संजय गावट सजवत आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम झाला. शॉट लॉंग ऑनला खेळाडू चेंडूला फील्ड करतो. डायरेक्ट हिट करतो प्रयत्न थोडासा मागे चेंडूला थ्रू केला गेला होता आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. वेगाने एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचले. धावफलकावर 3. 5 चेंडू तर खेळ संपला गेला. 3 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अजून येणारे शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल.
यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळला डीप मध्ये खेळाडू नाही चेंडू निघून जातो डीप विकेट च्या बाहेर पंचांकी दशोतील 6 धावा मास्टर कप षटकार हेमकांत भोईरच्या बॅट मधून या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जीवनदान दिलंय आणि या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकलाय धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर तब्बल 9 4 चेंडू आणि पाहिलं तर 4 चेंडू 7 वर खेळतोय हेमकांत भोईर 2 चेंडू 2 वर खेळतात मिस्टर दीपेश चला प्रांजी आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला टायमर लगावलं गेलंय एका षटकासाठी पाहिलं तर टाइम आतापर्यंत पाहायला गेलं तर खर्च केला गेलाय 2 मिनिटं 45 सेकंद तुम्ही घेतलायत पाहिलं तर लेदर क्रिकेट मध्ये 3 मिनिटांमध्ये एक षटक तुम्हाला टाकावं लागतं त्या अनुषंगाने पहिला षटक संपवायला गेलाय चला जास्त वेळ घेऊ नका मिस्टर फ्रान्स सर हेमकांत भोईर सर चला आयुष्वर किणी सर चला प्लीज लगेच सामना सजून घ्या प्रत्येकाला विनंती असेल आपण पाहू शकता संदीप खरवत एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहेत बॅटिंग साठी आल्यानंतर चांगली बॅटिंग केली धावा नक्कीच आपल्या संघाने बनवल्या तब्बल 17 धावा 7 चेंडू 17 धावांची नक्कीच त्यांनी खेळी केली यावेळेस पाहू शकता आपण लेफ्ट आर्म गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होतील क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आता पाहायला भेटतील आपल्याला पहिल्या षटकामध्ये 9 धावा जमा केल्या गेल्या पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरा षटक पाहू शकता आपण क्षेत्ररक्षण 3 खेळाडू सजवले गेले डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू सजवले गेले डीप वाडिश मिड ऑफ लॉंग ऑफला खेळाडू आणि डीप मिड ऑन काउंट कॉर्नरला खेळाडू सज्ज केला गेलाय डीप मध्ये शॉर्ट लॉंग ऑन शॉर्ट लॉंग ऑफ शॉर्ट लॉंग लेगला खेळाडू सज्ज केलाय कट केला गेला दीपेश पाटील थोडासा नक्कीच चेंडूला नक्कीच आरपडतात परंतु आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी फेस केले 3 चेंडू 2 वर खेळतात लेग बाय चेक धाव 95 दर्शवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या लॉस ऑफ 0 विकेट इकडून बनवायचे अब तक 56 धावा बनवायचे येणारे चेंडू असतील 29 चेंडू बनवायचे 56 धावा विजयासाठी स्लोवर चेंडू बैठक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू टप्पापर्यंत मध्ये आणला जात आहे लेग स्टंपच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षक हरीश्वर किणी यांच्या हातामध्ये समावेश झाला डॉट बॉल या इनिंग्स मध्ये आतापर्यंत चेंडूची गोष्ट केली तर चेंडूचा खेळ संपला गेला 8-3 चेंडू निर्धाव 4 सिंगल एक षटकाच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावर यावेळेस हलका बॅटने खेळला सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटला चेंडूला फील्ड केला गेला सुरेख क्षेत्ररक्षण कुठली धाव घेण्याचा जोखीम घेतला आणि दोन्ही बॅटरने आपण पाहिलं तर हेमकांत भोईरला एक जीवनदान दिले गेले आतापर्यंत त्यांनी चेंडू फेस केले 6 चेंडू 7 वर बॅटिंग करत असताना हेमकांत भोईर आणि यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पाहिलं तर यासाठी जाणला जातो हा फलंदाज परंतु हा चेंडू सुद्धा येतोय निर्धाव संदीप खरवत अप्रतिम गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 चेंडू मध्ये पाहिले तर एक धाव लेग बायची आली आहे अशा प्रकारे धावा त्यांनी खर्च केल्या अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसरा षटक मार्ग असतं मात्र धावावर स्थिरावली गेली धावसंख्या फुलटॉस बॉल ऑन साइडला लॉफ केला चेंडूला पाठवून दिला सर वन बाउन्स सीमारेच्या पार आला खणखणीत दर्जेदार मास्टर कप पीडीपीएल चौकार फलंदाज हेमकांतच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 5 चेंडू पाहिलं तर फुलटॉस होता त्याला नक्कीच रीड केलं फलंदाजांनी ऑन साइडला खेळला गेला शॉर्ट बॅक ऑफ लेग आउट पाहू शकता सर्कल 4 त्याच्या डोक्याच्या वरतून 4 धावांसाठी परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पाहिलं तर सुरेख फटका कार्पेटला रोका चेंडू निघून जाय डीप लॉंग लेगला बॅक टू बॅक दुसरा चौकार षटक क्रमांक संपला गेला 2 षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट धावा आहेत त्या 9च्या सरासरीने 18 धावा 18 लॉस ऑफ 0 विकेट धन्यवाद आकाश 2 षटकांचा खेळ संपला गेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा येत्या धावा 18 धावा अजून बनवायचे विजयासाठी पाहिलं तब्बल 48 धावा बनवायचे येणारे 4 षटकांमध्ये 12ची सरासरी गाठावी लागेल
प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी गाठावी लागेल. अजूनही 4 षटकांमध्ये गोलंदाज पाहू शकता परत संजय गावड याने इंट्रोड्यूस केला झालाय. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 30 षटक घेऊन येत असताना अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या होत्या तब्बल 9. शेवटच्या चेंडूवर नक्कीच एक षटकार आला होता हेमकाच्या बॅटमधून. हेमकातने 3 मोठे फटके खेळलेत आतापर्यंत. 2 चौकारी षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. परंतु चेंडू सुद्धा 9 फेस केलेत. 9 चेंडू आणि तब्बल 15 अंकावर खेळत असताना फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का? चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण केला गेलाय. डीप काव कॉर्नरला परंतु 2 धाव वेगाने परिपूर्ण केल्या गेल्या. पवन सूत नवली संघ म्हणलं तर 1965 साली या संघाचं नक्कीच पदार्पण केलं गेलं. परंतु बघता बघता 60 वर्ष ओलांडली गेली. कित्येक लेजंड खेळाडू पाहायला गेले पवन सूत नवली संघाने दिले. जशा प्रकारे पाहिलं पहिल्या दिवसामध्ये वीरेन पाटील एक अप्रतिम यष्टिरक्षक पाहायला भेटले. त्यांच्या शुभ उद्घाटन समारंभ सुद्धा परिपूर्ण केला गेला. आणि पाहायला गेलं तर जेव्हा आम्ही वयामध्ये आलो, जेव्हा आम्ही सामने पाहायला भेटायला लागले, तेव्हा आपण प्रणय घरत, तुषार घरत, ब्रिजेश घरत असे खेळाडूंना पाहिलं. तदनंतर तुषार मोरे, करण मोरे आणि येणाऱ्या काळामध्ये नंदन अशील खूप सारे खेळाडू त्यांनी दिले. सध्याच्या कडे ध्रुव आपण पाहू शकता एक वेगवान गोलंदाज पवनसूत नवलीने दिलाय. परंतु एक डिसिप्लिन क्रिकेट संघ म्हटलं तर पवनसूत नवली. आणि होम ग्राउंडवर पाहिलं जर 40+ संघ पवनसूत नवली खेळत असताना या संघामध्ये पाहिलं तर ऑन साइडला खेळला गेलाय. डीप लॉंग लेगला खेळाडू नाहीये. चेंडू निघून जातोय. मिड विकेटचा खेळाडू येईल. जंपर चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करेल आणि यावेळेस थोडासा फंबल झाला. परंतु पाहिलं तर शॉर्ट फाईलचा खेळाडू जाऊन वेगाने चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने एवढं असावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 23. पवनसूत नवली संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवली संघामध्ये पाहिलं तर 4 खेळाडू नवली भागामधले आहेत. त्यानंतर पाहिलं तर सातवाडी भागामध्ये 1 खेळाडू आहे. जव्हार भागामध्ये 2 खेळाडू आहेत. शिरगाव भागामध्ये 1 खेळाडू, सफाळी भागामध्ये 1 खेळाडू. अशा प्रकारे संघ बांधला गेलाय 40+ मास्टर कप खेळण्यासाठी. तर प्रत्येक संघामध्ये ऑप्शनच्या नियमानुसार खेळाडू येतात आणि प्रत्येक संघ सुरेख बांधला गेला. यावेळेस फटकादार फसला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतात. चेंडू 1 बाउन्स फील्ड केला जाईल. दीपेश पाटीलने कॉल दिला. वेगाने धाव घेतली गेली. सुरेख अप्रतिम धाव. 40+ चे खेळाडू काय धावतात खेळपट्टीवर. 1 धाव तिथे 2 धावा नक्कीच कन्वर्ट केल्या गेल्या. आपण पाहिलं तर दीपेश पाटील आणि हेमकांत भोईर वेगाने धाव घेत असताना धावसंख्या 2 ने पुढे चचावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल 25 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये चिराग पाहिलं तर 7 धावा जमा केल्या गेल्या. यावेळेस पाहिलं तर आपल्याचे खूपच बाहेर चेंडू ट्राबा झाला. चेंडूला लेफ्ट केला गेला होता फलंदाज आणि हेमकांत भोईर. पंच नक्कीच अभय पाटील सर आमच्याकडे दर्शवतो. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू. धावसंख्या 26. अजूनही येणार 21 चेंडू बनवायचे 40. समीकरण पूर्णपणे बदलला गेलाय. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते. त्याचा पुढे सरसावले. चांगला क्षेत्ररक्षण हेमकांत पुढे सरसावले. परंतु सुरेखा प्रतिम ॲक्युरेट थ्रो केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. 27 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 5 चेंडू पाहिले गेले तर फेस केले दीपेश पाटीलनी 7 एकूण खेळत असताना. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू होते डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर संजय गावडनी मागील 2 चेंडूमध्ये मात्र 1 धावा खर्च केला. 1 वाईट बॉल नक्कीच टाकला. पण या षटकामध्ये पाहिलं तर 9 धावा त्यांनी खर्च केले पहिल्या 5 चेंडू मागे. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न फेकी तर फेक सुरेख होती यष्टिरक्षक हरीशवीर किणीच्या माध्यमातून. परंतु या षटकामध्ये 9 धावा आल्या. धावसंख्या 2 पोहोचेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरी 27 धावा. येणारे 18 चेंडू बनवायचे 39. 55 कॉल करायचं. 55 कॉल करून पाठवायचंय. चला 1 जण जायचंय. चला विनंती निलेश पाडे चिंचणी, निलेश पाडे आसिफ मुछाले आणि वसई 11 आपण जेवण उपलब्ध केलं गेलंय. जाऊन आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात कर. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक ब्रेक नक्कीच झाला मैदानाच्या आतमध्ये.
आपण पाहिलं तर एक्स्ट्रा खेळाडू पाणी घेऊन गेलेत, परंतु पाणी गेला काय मेसेज गेला येणारे नक्कीच वेळ सांगून जाईल, कारण की मागील 2 चेंडू डॉट केले दीपेश पाटीलने. इकडून बनवायचे 13च्या सरासरीने 39 धावा येणाऱ्या 3 षटकांमध्ये. निलेश पाटील चिंचवड नक्कीच वाट पाहतील कुठला संघ सज्ज होईल खेळण्यासाठी. यावेळेस पहिला चेंडू ऑफ साइडला लॉफ केला, डीप मध्ये खेळाडू सुरेख अप्रतिम झेल हेमकांत भोईर यावेळेस मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद होतोय. मेरी राम जी से कह देना जय सिया राम. मेरी माँ जिसे कहते ना जय सिया राम. शुक्रिया. तर पहिला गडी बाद झाला. जतीन पाटील मॅनफ्रॉम सातपाटी यांनी नक्कीच हेमकांत भोईर मॅनफ्रॉम सातपाटी यांचा विकेट नक्कीच बाद केला. झेल पाहायला भेटत सुरेख झेल टिपला गेला. खेळाडू पाहू शकता आपण. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार घरत आपण पाहतोय. लेदर क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेट या खेळाडू नक्कीच आपली छाप सोडली आहे आणि अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतो आपल्याला. तुषार घरत स्ट्रायकर असेल 3ऱ्या क्रमांकावर संगनायक एक शांत खेळाडू आहे, परंतु जी बॅट जेव्हा बोलते ना गोलंदाज नक्कीच अशांत करणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. अशी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चांगल्या क्षेत्राचा केला जाईल का पहिली वेगाने दुसऱ्या प्रयत्न केला जातो. बघूया आपण स्ट्राईकवर ॲक्युरेट थ्रो केला गेला सुरेखपैकी, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चांगल्या क्षेत्रक्षण पाहू शकता आपण खेळाडू करत असताना एक झेल टिपलाय. चांगल्या क्षेत्रक्षण त्यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 पुढे सहसा होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. 29 धावा. 29 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. या वेळेस हलका बॅटने खेळला गेला. गोलंदाज स्वतः जातोय, परंतु पाहूया पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. स्ट्राईकवर थ्रो केला गेला. एकेरी धावाने समाधान लागले. बॅकअप आहे खेळाडूंचा आणि 1 धाव आणि समाधान. 30 धावा धावफलक अजून बनवायचे 36. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 15 चेंडू 36 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. तुषार घरत 3ऱ्या क्रमांकावर आले. 2 चेंडू 3 वर खेळत असताना 7 चेंडू 7 वर खेळतात दीपेश पाटील. यावेळेस बॅकफुटला कट केला गेला. सुरेख फटका डीप बॅकवर्ड पॉईंटच्या वरती चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार आलाय चौकार. यावेळेस या षटकामध्ये या फटक्याची नक्कीच गरज होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक गडी बाद केला होता, मात्र 3 धावा खर्च केला होता. ह्या चौकार नक्कीच धावपळ पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 34. एकूण बनवायचे 32. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 14 चेंडू आणि 32 धावा अजूनही विजयासाठी. एक चांगला समीकरण पाहू शकता आपण. प्रणयजी घरात आपण पाहू शकता. मैत्री 11 पालघर संघामध्ये खेळतील शेवटच्या अंतिम दिवसामध्ये, परंतु पवनसुत नवली मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परंतु मनामध्ये असं नक्कीच असेल की पवनसुत नवली हा सामना विजय, कारण की तुषार प्रणयजी घरात आणि तुषारजी घरते खूप चांगले मित्र, खूप चांगले बंधू. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, परंतु आलाय यावेळेस डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक म्हणला जर गोलंदाज मिस्टर जतीन पाटील यांच्या माध्यमातून मॅनफ्रॉम सातपाटी हा गोलंदाज पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला लॉफ केला. डीप मध्ये खेळाडू आहे. संधी निर्माण झाली का, परंतु चेंडू गॅप मधून निघून जाईल. सहज सीमाच्या पार आला. 1 बाउन्स. चौकार 4. कैसा पाकट मैदाना माझी आई करल्याला. कैसा पाकट मैदाना. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 ज्या पहिल्या इनिंग्स मध्ये धावा होत्या, त्या सेकंड इनिंग्स सुद्धा पाहू शकता आपण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38, परंतु पहिल्या इनिंग्स मध्ये 3 गडी बाद होते. या इनिंग्स मध्ये मात्र 1 गडी बाद झालाय. एक चांगली बाब असेल पवनसुत नवली संघाची, परंतु इकडून मिळवायची अजूनही विजयासाठी तब्बल 28 धावा. 14 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये. तुषार घरत 3 चेंडू आणि 2 चेंडू 3 वर खेळत आहेत. आणि पाहिलं तर दीपेश पाटील अप्रतिम बॅटिंग करत असताना 2 चौकार त्यांच्या बॅटून पाहायला भेटले. आणि तब्बल 15 अंकावर खेळत असताना आपण पाहू शकता 10 चेंडू 15 वर खेळत आहेत फलंदाज.
गोलंदाज पाहू शकता आपण संदीप खरवत गुळी मार्कस सर्जे ज्यांनी अप्रतिम षटक टाकला, पहिला षटक टाकला होता. 9 धावांनी खर्च केला होता. शेवटचे 2 चौकार नक्कीच आले होते. पहिला चेंडू लॉफ केला, मिस टाइम झाला. डीप मध्ये खेळाडू आलाय का परंतु निजली सर्व चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. आपण जतीन पाटील खूप वेगाने पुढे सरसावले होते, परंतु 2 धावांनी धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर 40. इकडून म्हणायचे 26. येणारे चेंडू 11 चेंडू 26 धावांची गरज. लीग स्टेजचे मॅचेस पाहतोय आपण. एखादा मॅच तुम्ही हरला तर दुसरा चान्स तुम्हाला तुमच्याकडे आहे. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिला आहे. शिक्षक हरीश्वर किन्नकी थोडंसं अपील करतायत. आपण पाहिलं तर संगणक सुद्धा पुढे ससावले होते, अपील करत होते, परंतु चेंडू येतो डॉट. 10 चेंडू 26. संदीप खरवत प्रेस केला. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस परत एकदा काय चेंडूला वळण पाहायला भेटतं आपल्याला. जशा प्रकारे आपण घड्याळामध्ये पाहतो ना 9:15 असं जो काटा वळतो तशा प्रकारे हा चेंडू वळवला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. सुरेख. 2 चेंडू तुषारला डॉट टाकले गेले. यावेळेस सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न, मिस टाइम झाला. चेंडू खाली खेळाडू होतात. सुरेख झेल टिपला गेला. अप्रतिम झेल आणि तुषार घरात. 5 चेंडू 3 धावांची खेळी साकारून 6 चेंडू 5 धावांची खेळी साकारून मैदानाच्या बाहेर मोठा गडी बाद केला गेलाय संदीप खरवतच्या या षटकामध्ये. पवनसूत नवली आपला 12th पण आमच्याकडे नाहीये, दक्षता घ्या. पवनसूत नवली संघ प्लीज, तुमचा 12th पण इकडे बसायचा. पूर्ण सामना संपला 12th पण इकडे बसवायचा आहे, कारण की हे नियम्स आहेत. आपण पहिल्या दिवसामध्ये कालपासून सांगतो हे नियम्स तुम्ही पाळा प्लीज. प्रत्येक संघाला हा नियम आहे. नमन ओके आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. 12th पण इकडे या. नमन ओके मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. 4थ्या क्रमांकावर बॅटिंग साठी येत असताना इकडून अजूनही पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. मात्र 8 चेंडू. इकडून 3 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 3 चेंडू मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाठवावे लागतील. यावेळेस संदीप खरवत काय गोलंदाजी करतो. जशा प्रकारे सांगतो ना की जेव्हा सुतार आपल्या लाकडावर करवत फिरवतो ना त्या प्रकारे गोलंदाजी करतो संदीप खरवत. अप्रतिम गोलंदाजी. चेंडूला नक्की सुरेखरित्या कट करतोय. यावेळेस अप्रतिम गोलंदाजी. टाळ्यांचा गजर संदीप खरवतसाठी झाला पाहिजे. या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. एक मोठा गडी बाद केलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं संजय घरत यांनी 1 मेडन ओव्हर टाकलं होतं. आजच्या दिवसामध्ये पाहिलं एक लक्ष्मणने हॅट्रिक विकेट पटकावली, परंतु हा सामनामध्ये हा षटक खूप महत्वपूर्ण होता. अप्रतिम गोलंदाजी केली गेली. एका षटकामध्ये 26 धावांची गरज. केस पाहिलं तर 19 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण केले गेले. पालघर स्पोर्ट्स या संघाकडून काय डिसिप्लिन पाहायला भेटतं, काय टायमिंगचा सुरेख उपयोग केला गेला पालघर स्पोर्ट्सच्या गोलंदाजांनी. शेवटच्या अंतिम षटकामध्ये प्राण बहिर आपण पाहू शकता. 6 चेंडू बनवायचे 26. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. 10 चेंडू 15 वर खेळतात. नुसतं दीपेश पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल आणि या षटकामध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल. ते तबर आहे. 6 चेंडू 26 धावांची गरज. पहिला चेंडू मिस टाइम. नक्कीच बॅटच्या बाहेरची कडा नक्कीच लगावली. हरिकेश्वर खिनी चेंडूला फील करतात पण 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली आतापर्यंत 41 बनवतील 25. 5 चेंडू कंपल्सरी चेसिंग आहेत या स्पर्धेचे नियम. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं तर नमन ओगेनी मागील 4 चेंडू त्यांनी डॉट खेळले. 3 चेंडू माफ करा. मागील षटकामध्ये 2 चेंडू, या षटकामधला हा चेंडू 3ही चेंडू डॉट. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. एक वेगळ्या प्रकारे फटका खेळला गेला. डीप गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले 4 धावांसाठी. इकडून बनवायचे 2 21. येणारे चेंडू 3 चेंडू 21 धावा विजयासाठी. निलेश पाटील चिंचणी संघाचे संगणक आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय लगेच. आसिफ मुछाले आमच्या कॉम्बॉक्स कडे येऊन उभा राहा लगेच. चला प्लीज. तर बघूया आपण येणारे अजून 3 चेंडू 21 धावांची गरज.
हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस बोलत त्याचा कार्पेटला लोड केला गेला डीप मध्ये. खेळाडू चांगला क्षेत्ररक्षण केला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. डॉट चेंडू. शेवटचे अंतिम 2 चेंडू आहेत. शेवटचे 2 चेंडू औपचारिक नक्कीच या सामन्यामध्ये पाहू शकता आपण. आतापर्यंत धावा लगावल्या गेल्या धापडकावर मात्र 45. आपण चिराग काल जे सामने पाहिले प्रत्येक सामना चेस झाले होते. सकाळचे दोन्ही सामने चेस केले गेले होते. परंतु आजच्या दिवसामध्ये पाहिले पहिले दोन्ही सामने डिफेंड झालेत. पहिला सामना 53 धावांचा डिफेंड केला. या सामन्यामध्ये पाहिलं तर 66 धावांचा लक्ष होता. हा सामना सुद्धा जवळ डिफेंड करत असताना पाहू शकता आपण. पालघर स्पोर्ट्स परिजी आरेकर साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण पाहू शकता. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. धावसंख्या आहे ती धावफलकावर 46. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड खेळला गेला. शेवटच्या चेंडूवर आलाय हा चौकार. 50 धावा परिपूर्ण केल्या. परंतु हा सामना विजयी केला 15 धावांनी पालघर स्पोर्ट्स संघ. आम्ही जास्त वेळ घेणार नाही आहोत. पाहिलं तर चला हस्तांदोलन करून घ्यायचं. पवनसुत नवली संघनायक आपल्या खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचं दक्षता घ्या. आणि पाहिलं तर पहिला सामना विजय झालाय तो म्हणजे पालघर स्पोर्ट्स संघ. यानंतर क्वालिफाय सामना असेल. जो संघ विजय करेल टॉप 8 मध्ये जाईल. एका बाजूला निलेश फायटर चिंचणी तर एका बाजूला पालघर स्पोर्ट्स. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. 2 षटकं ज्याने टाकली. 2 षटकामध्ये तब्बल धावा खर्च केला मात्र 10 आणि 1 गडी बाद केला. आणि 17 धावा ज्याने बनवला मात्र 7 चेंडूमध्ये. संदीप खरवा ठरतोय मॅन